मुलांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हो, मला माहिती आहे तुम्ही सर्व खूप स्वस्थ आणि मस्त आहात. असेच राहा हां. आणि नेहमीप्रमाणे आजही बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागद्वारे आयोजित ऑनलाईन वर्गात मी तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंग तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत करीत आहे. नेहमीप्रमाणे आजही आपण आपल्या वर्गाची सुरुवात सुविचाराने करूया. तर चला, थोड्याच वेळात मी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर प्रस्तुत करीत आहे आजचा सुविचार. मुलांनो, आजचा सुविचार आहे, आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येतं. त्यामुळे चांगले द्या, चांगलंच मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सुविचाराचा अर्थ आहे की जसे वागाल तसेच तुम्हाला मिळत जाईल. मुलांनो, निसर्गाचा एक खूप साधा नियम आहे. पेराल तेच उगवेल. पेरतानाच जर आंब्याचं बीज पेरलं तर उगवतानाही आंब्याचंच झाड निघेल. व नुसत्या एका बीजातून कितीतरी आंबे, त्यातून परत कितीतरी बीज, झाडांपासून सावली, फळे, फुले, औषधी, लाकडांपासून ऊर्जा, अशा कितीतरी चांगल्या गोष्टी मिळतात, तेही पटीने वाढून. कर्माचेही व्यवहाराचेही अगदी तसेच आहे. चांगल्या भावनेने केलेलं चांगल्या कर्माचं फळ हे चांगलंच, परंतु वाईट कर्माचं, वाईट व्यवहाराचं फळ हे वाईट. आज मिळो अथवा कधीही गुणाकाराने मिळतो. विद्यार्थी मित्रों, इसी संदर्भ में कबीरदास जी का एक दोहा है जो आपको यह सुविचार समझने में बहुत सहायता करेगा कि करता था सो क्यों किया, करता था सो क्यों किया, अब करी क्यों पछताए, बोया पेड़ बबूल का, बोया पेड़ बबूल का, तो आम कहाँ से खाए। अर्थात जब आप गलत व्यवहार कर रहे थे, गलत कर्म कर रहे थे, लोगों ने, माता पिता ने आपको बहुतायत समझाया, पर आप माने ही नहीं और उसका गलत परिणाम आने पर पछता रहे हो। ये तो होना ही था, क्योंकि बबूल का बीज बोने पर कांटेदार बबूल का पेड़ ही उगेगा, आम नहीं उगेगा। प्यारे बच्चों, सरल शब्दों में इसका अर्थ यह है कि हम जैसा व्यवहार दूसरों के साथ करेंगे, वैसा ही व्यवहार सामने वाला भी हमारे साथ करेगा। अगर हम दूसरों को तंग करेंगे, परेशान करेंगे, दुख देंगे, तो सामने वाला भी हमें दुख देगा। यदि आप पत्थर पर पैर मारोगे, तो ठोकर मारोगे, तो पत्थर भी आपको ठेस देगा, दर्द देगा, जख्म देगा। बच्चों, आप विद्यार्थी हो, विद्या अध्ययन आपका कर्म है। यदि आप पढ़ाई में अच्छे से परिश्रम करोगे तो अच्छे अंक पाओगे, कम परिश्रम करोगे तो कम अंक पाओगे। मतलब जैसा कर्म वैसा फल। बच्चों, आप भी अपने कर्म, अपने व्यवहार में से अभिमान, गर्व को घटा दीजिए, निकाल दीजिए और सही मार्ग पर चलिए। विनम्रता पूर्ण व्यवहार के द्वारा दुनिया का दिल जीत लो। इसी शुभकामना के साथ मैं आपको ले चलती हूँ अपने पाठ की तरफ। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती ह्या तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 24, ईद। मुलांनो, आपल्या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे आपल्या देशामध्ये दिवाळी, दसरा, ईद,
नाताळ, रक्षाबंधन, गुढीपाडवा, ओणम यासारखे विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सण म्हणजे त्योहार या फेस्टिवल. सांस्कृतिक, धार्मिक अथवा आध्यात्मिक कारणाने साजरा होणाऱ्या दिवसांना सण असे म्हणतात. आपल्या भारत देशात धार्मिक सण आणि राष्ट्रीय सण असे 2 प्रकारचे सण साजरे केले जातात. आजचा आपला पाठ हा धार्मिक सणावर आधारित आहे. आणि तो सण कोणता आहे? सांगा मुलांनो. आजच्या आपल्या पाठामध्ये आपण कोणत्या सणाबद्दल माहिती घेणार आहोत? ईद. ईद, बरोबर, ईद. तर चला आपण हा पाठ वाचूया आणि या सणाचा आनंद घेऊया. माझ्याबरोबर म्हणजे तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंग बरोबर. मुलांनो, हा धडा संवाद लेखन प्रकारचा आहे. संवाद म्हणजे विविध प्रकारचे विचार, माहिती, कल्पना, भावना आणि जाणीवांचे आदान प्रदान. संवाद म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे किंवा अनेकांकडे आपले म्हणणे अनुरूप माध्यमाद्वारे पोहोचवणे. बच्चों, संवाद का मतलब है भी और अजय. इतने में ही पड़ोस का जो इस उस्मान है वह भी आता है, पर उसने कैसे कपडे पहने हैं? नए कपडे पहने हैं. आपण नवीन कपडे केव्हा घालतो मुलांनो? आपण नवीन कपडे केव्हा घालतो? सांगा जब तुम्ही. त्योहार रहता है तभी, नवरात्रि, हर एक फेस्टिवल होता है तब. अच्छा, और चलिए फेस्टिवल में मतलब त्योहार में, नवरात्र में, और कब नया कपड़ा आप पहनते हो? शादियों में. शादियों में, यस. लेकिन साल भर में एक दिन ऐसा आता है जिस दिन हम जरूर नया कपड़ा पहनते हैं. वो कौन सा दिन है? त्योहार. हाँ, त्योहार. त्योहार. ओके. आप अपने बर्थडे के दिन नया कपड़ा नहीं पहनते हो? पहनते हो ना? बर्थडे में नया कपड़ा. बर्थडे मतलब वाड़ दिवस. बर्थडे को, जन्मदिन को मराठी में कहते हैं वाड़ दिवस. ठीक है? तो उस्मान जब नया कपड़ा पहन के आया, जब भी आपके स्कूल में कोई बच्चा नया कपड़ा पहन के आता है तो आप क्या कहते हो? क्या समझते हो? क्यों ये नया कपड़ा पहना है? क्योंकि उसका बर्थडे. हाँ, क्योंकि आपको लगता है कि आज इसका बर्थडे है और हमको क्या मिलेगा आज? बोलिए. जिसका बर्थडे होता है क्या देता है अपने दोस्तों को? चॉकलेट, है ना? तो आप हाँ, आप जब किसी बच्चे को नए कपड़े में देखते हो तो खुश हो जाते हो कि अरे वाह, आज इसका बर्थडे है, आज तो हमें चॉकलेट मिलेगा, है ना? तो जब उस्मान नया कपड़ा पहन के आता है तो उसके दोस्तों को भी यही लगता है. और उसमें से जो अजय है वो उस्मान से पूछता है कि अरे उस्मान, आज नवीन कपडे, आज काय वाढदिवस आहे तुझा? अजय कहता है, अरे उस्मान, आज नया कपड़ा, आज क्या तुम्हारा जन्मदिन है? चलिए देखिए उस्मान क्या उत्तर देता है. उस्मान, नाही, आज रमजान ईद आहे. अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलावलंय. अजय, कशाला? उस्मान, अरे शीर खुर्मा खायला, चला सगळेच जाऊया. सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात. तो बच्चों, अब उस्मान ने उत्तर दिया कि नहीं, आज मेरा बर्थडे नहीं है, आज रमजान ईद है. यह हमारे मुस्लिम भाइयों का एक बहुत ही पवित्र, बहुत बड़ा त्योहार है बच्चों, ईद, रमजान ईद. तो उस्मान कहता है कि आज मेरा जन्मदिन नहीं है, ईद है, रमजान ईद है. और अम्मी, अम्मी मतलब, अम्मी का क्या मतलब बच्चों? मम्मी, आई, माँ. हर भाषा में माँ के लिए अलग अलग शब्द है ना? किसी में अम्मी, किसी में माँ, किसी में बा, और हमारी मराठी में आई. ठीक है?
तो उस्मान कह रहा है की अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलवलंय. लगेच यानी जल्दी से, तुरंत. अम्मीने तुम सबको घर बुलाया है. तो अजय पूछता है कशाला, क्यों? तो उस्मान बोलता है अरे शीर खुर्मा खायला, चला सगळेच जाऊया. तो उस्मान ने जवाब दिया कि अरे शीर खुर्मा खाने के लिए, चलो सब लोग जल्दी से चलते हैं. सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात और सब लोग मिलकर उस्मान के घर जाते हैं. आगे सुनिए बच्चों. अम्मी, या मुलांनो, बसा, आज ईदचा दिवस, आमच्याकडे आज शीर खुर्मा असतो, सगळ्यांनी पोटभर खा. तो जब बच्चे घर पहुंचते हैं तो अम्मी बच्चों को देख के बहुत खुश होती है और उनका स्वागत करती है और क्या कहती है, या मुलांनो, आओ आओ बच्चों. एकदम उत्साहित होकर मम्मी बच्चों को बुलाती है, या मुलांनो, बसा, आज ईदचा दिवस आहे, आओ आओ बच्चों, बैठो, आज ईद का दिन है, आमच्याकडे आज शीर खुर्मा असतो, सगळ्यांनी पोटभर खा. तो अम्मी बोलती है हमारे यहाँ आज शीर खुर्मा बनता है, सब लोग पेट भर के खाइए. ठीक है. अब आगे बढ़ते हैं बच्चों, नेक्स्ट स्लाइड पे. सुरभी, अम्मी, शीर खुर्मा म्हणजे काय? अम्मी, शीर खुर्मा म्हणजे शेवयांची खीर. यामध्ये दूध, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम इत्यादी पदार्थ असतात. हे सांगता सांगता अम्मीने सर्वांना शीर खुर्मा दिला. मुले आनंदाने खाऊ लागली. तो सुरभि से नहीं रहा गया, उसके लिए यह नया शब्द था शीर खुर्मा. तो उसने अम्मी से पूछा, देखिए हम अपने दोस्तों की मम्मी को वही संबोधन देते हैं जो हमारा दोस्त बुलाता है. जैसे अगर कोई मराठी बच्चा अपनी मम्मी को आई बोलता है तो उनके दोस्त भी उनको आई बोलते हैं. हाँ, अगर आप अपनी मम्मी को मम्मी बोलते हो तो आपके जो एकदम खास फ्रेंड होंगे वो आपकी मम्मी को मम्मी बोलते हैं, बुलाते हैं. तो देखिए ये उस्मान भी इन लोगों का बहुत ही खास, बहुत ही अच्छा दोस्त है. तो इसलिए सुरभि भी उस्मान की मम्मी को क्या कह रही हैं, अम्मी. क्या बोल रही हैं, अम्मी. तो सुरभि पूछती है, अम्मी, शीर खुर्मा म्हणजे काय? तो सुरभि ने पूछा, मम्मी, अम्मी, शीर खुर्मा मतलब क्या? तो अम्मी ने उत्तर दिया, शीर खुर्मा म्हणजे शेवयांची खीर. शीर खुर्मा मतलब सेवई की खीर. आपके घर में भी बनती है ना सेवई की खीर? यस टीचर. हाँ, ज्यादातर चावल की खीर बनती है, लेकिन सेवई की खीर भी हम लोग बहुत मन से खाते हैं. तो जिसे हम सेवई की खीर कहते हैं, से हमारे मुस्लिम भाई बहन क्या कहते हैं, शीर खुर्मा. हाँ, अब उसमें क्या डालते हैं वो भी अम्मी ने बताया कि त्यामध्ये दूध, साखर, साखर मतलब शक्कर, मनुके, मनुके मतलब मुनक्का या किशमिश, काजू, आपको पता ही है, खारिक, खारिक मतलब बच्चों छुहारा, खारिक मतलब छुहारा, बादाम इत्यादी पदार्थ असतात. मतलब ढेर सारे उसमें ड्राई फ्रूट्स पड़ते हैं. हे सांगता सांगता अम्मीने सर्वांना शीर खुर्मा दिला. मुले आनंदाने खाऊ लागली. और यह बताते बताते अम्मी ने सारे बच्चों को शीर खुर्मा दिया और बच्चे खुश होकर आनंद से खाने लगे. डायलॉग पहा, पुढचे संवाद पहा. जॉन, खरंच अम्मी, शीर खुर्मा खूपच छान झालाय. सर्वजण, अच्छा, येतो आम्ही. अम्मी, परत या बरं का, पुढच्या ईदला पण या शीर खुर्मा खायला. तो जॉन ने जब टेस्ट किया तो उसको शीर खुर्मा बहुत पसंद आया और वो तारीफ किए बिना रह नहीं पाया. तो उसने क्या कहा, खरंच अम्मी, शीर खुर्मा खूपच छान झालाय. सचमुच अम्मी, शीर खुर्मा तो बहुत टेस्टी बना है, बहुत अच्छा बना है. तो सब जन बोलते हैं, खाने के बाद शीर खुर्मा खा लिए सब लोग, उसके बाद बोलते हैं, अच्छा, ये तो आम्ही. मराठी संस्कृति में बच्चों, मराठी संस्कृति में ये एक बहुत सुंदर रिवाज है कि जब हम घर से निकलते हैं या कहीं से जाते हैं तो हम ये नहीं कहते हैं कि हम जा रहे हैं. हम क्या कहते हैं,
अच्छा ये तो आम्ही, मतलब अच्छा अभी हम आते हैं, मतलब हम हमेशा के लिए नहीं जा रहे हैं बल्कि फिर हम आएंगे। ये एक उम्मीद की बात है बच्चों कि जाने वाला वापस आएगा, इसलिए कभी नहीं कहते कि हम जा रहे हैं, क्या कहते हैं कि हम जाके आएंगे। तो बच्चे बोलते हैं, सभी बच्चे बोलते हैं अच्छा ये तो आमी, मतलब अच्छा अभी हम आते हैं। यहाँ ये मतलब नहीं कि अभी हम फिर से वापस आ जाएंगे, यहाँ ये मतलब है कि हम जा रहे हैं पर बाद में फिर आएंगे कभी किसी और दिन। तो अम्मी बोलती है परत या बर का, परत मतलब फिर से, अम्मी बोलती फिर से आना हाँ, पुढच्या ईदला पण या शीर खुरमा खायला। और साथ ही साथ अम्मी ने बच्चों को इनविटेशन भी दिया कि अगली ईद पर फिर से आना, किस लिए आना, शीर खुरमा खायला, शीर खुरमा खाने के लिए। ठीक है बच्चों, तो ये था पाठ 24, इस पाठ का संवाद। आप समझ गए होंगे संवाद किसे कहते हैं। संवाद बोलते समय, पढ़ते समय सबसे जो इम्पोर्टेंट बात है, महत्वपूर्ण बात है वो ये कि आपको डायलॉग एकदम वैसे ही बोलना है जैसे उसमें लिखा गया है। यानी यदि उसमें लिखा है कि अच्छे हंस के बोलिए तो आपको हंस के बोलना है, दुखी होके बोलिए वहां लिखा रहता है, देखिए इधर कोष्ठक में लिखा गया है, हे सांगता सांगता अम्मीने सर्वांना शीर खुर्मा दिला, मुले आनंदाने खाऊ लागली। मतलब यहाँ पे जब आप नाटक कर रहे हैं तो यहाँ पे आपको क्या करना है, खुश होकर खाना है, एक्शन करना है, एक्टिंग करना है। ठीक है, तो कोष्ठक में हमें कैसे मूड में किस प्रकार से डायलॉग बोलना है, खुश होकर, दुखी होकर, चौंक कर, इसकी जानकारी होती है और उसी तरह से हमें यह संवाद पढ़ना है, वाचन करना है, बोलना है। मुलांनो, आता तुम्ही ह्या चित्राचे निरीक्षण करा हा आणि प्रश्नांचे उत्तर द्या। तयार व्हा प्रश्नांचे उत्तर द्यायला। उस्मान आणि अम्मी काय करत आहेत? उस्मान और अम्मी क्या कर रहे हैं? सबको शीर खुरमा दे रहे हैं। छान, सर्वांना शीर खुर्मा देत आहेत। बर, दुसरा प्रश्न, शीर खुर्मा गरम आहे का थंड? गरम। गरम, कसा वळून कळलं तुम्हाला? भाप निकल रही है। व्हेरी गुड, छान। हा, बर, तिसरा प्रश्न आहे, ह्या चित्रातील मुलीचे नाव सांगा। सुरभी। सुरभी, अगदी बरोबर, सुरभी। कोण आहे ही? सुरभी। हा, आता आपण पाहूया काही कठीण शब्दांचे अर्थ म्हणजे शब्दार्थ। मी शब्द वाचते, तुम्ही अर्थ सांगा हा। शब्द ऐका पहिले आणि त्यानंतर उत्तर द्या। चला बोला। इतक्यात, इतने में, शेजारचा, पड़ोस का, जवळ, नजदीक पास। नजदीक पास, वाढदिवस, जन्मदिन। जन्मदिन, लगेच, तुरंत। तुरंत, शीर खुर्मा, सेवई की खीर। सेवई की खीर, पोट भर, पेट भरकर। छान, हा, अगदी आप लोग एकदम सूचना के अनुसार ही आंसर दे रहे हैं, बहुत अच्छी बात है। साखर, शक्कर। शक्कर। मनुके, मनुका। हाँ, खारीक, खजूर। खजूर, खजूर भी, और खजूर जब सूख जाता है तो उसको बोलते हैं छुहारा है। हाँ, परत, फिर से। पुढच्या, अगली। अगली या अगला, हाँ, तभी। सगळे, सभी। तभी, मस्त, एकदम बरोबर बोललात तुम्ही। म्यूट करा आता। तर तुम्हाला कठीण शब्दाचे अर्थ समजला ना मुलांनो? हो टीचर। ओके, तर पाहूया या पाठावर आधारित स्वाध्याय। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा।
उस्मानच्या घरी कोण कोण गेले? उत्तर, उस्मानच्या घरी जॉन, सुरभी आणि अजय गेले. अगदी बरोबर. उस्मानच्या घरी जॉन, सुरभी आणि अजय गेले. उस्मानच्या घरी कोणता सण होता? उस्मानच्या घरी रमजान ईद हा सण होता. बरोबर. उस्मानच्या घरी रमजान ईद हा सण होता. चला ह्या सणाबद्दल थोडी विस्तृत माहिती मिळवूया. ठीक आहे मुलांनो. रमजान ईद. भारत हा असा देश आहे जेथे अनेक धर्मांचे लोक एकत्र राहतात. ज्याप्रमाणे हिंदूंचे प्रसिद्ध सण दसरा, दिवाळी, होळी आहेत, त्याचप्रमाणे मुसलमानांचा प्रसिद्ध सण ईद आहे. हा सण वर्षातून 2दा साजरा केला जातो. त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. मुसलमान धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवशी हा सण साजरा करतात. बच्चों, मुसलमान धर्म के जो पैगंबर थे, सबसे बड़े गुरु थे, वो थे पैगंबर हजरत मोहम्मद साहब. उनके जन्मदिन की खुशी में रमजान ईद मनाते हैं. लहान मुलं आपल्यापेक्षा मोठ्यांकडे ईदी मागतात. मोठी मंडळी देखील वस्तू, पैसे, मिठाई, कपडे या स्वरूपात ईदी देत लहानग्यांना खुश करतात. बच्चों, ईद के दिन जैसे हम लोग दिवाली पे अपने बड़ों से जब आशीर्वाद लेते हैं तो हमें गिफ्ट मिलता है, उसी प्रकार हमारे मुसलमान जो दोस्त हैं, भाई बहन हैं, छोटे हैं, वो भी अब ईद के इस पावन अवसर पर अपने बड़ों से ईदी मांगते हैं. हाँ, और बड़े लोग भी वस्तु, पैसे, मिठाई, कपड़े इस स्वरूप में उनको क्या देते हैं? ईदी, यानी जिसे आप लोग गिफ्ट, भेंट वस्तु कहते हैं. तो ईद के अवसर पर इन्हें ये गिफ्ट मिलता है, भेंट वस्तु मिलती है, इसलिए इसे क्या कहते हैं? ईदी. मोहम्मद पैगंबरांचा जन्म अरबस्तानातील मक्का येथे झाला होता. हजरत साहेबांनी आपल्या कार्याने मुसलमान धर्माला एक मार्ग दाखविला. बच्चों, मुसलमानों के जो धर्मगुरु थे मोहम्मद हजरत पैगंबर साहब, इनका जन्म अरब में हुआ था, अरब में मक्का में हुआ था. हजरत साहब अपने कार्य से मुसलमानों को धर्म का मार्ग दिखाया. हजरत मोहम्मद साहब ने अपने कार्यों से मुसलमान भाई बहनों को धर्म का मार्ग दिखाया. मुसलमानांचा पवित्र ग्रंथ कुरान आहे. कुरान यह मुसलमानों का पवित्र ग्रंथ है. जैसे हिंदुओं का पवित्र ग्रंथ है रामायण, गीता. क्रिश्चियन भाई बंधुओं का पवित्र ग्रंथ है बाइबल. उसी प्रकार से मुसलमान भाइयों का पवित्र ग्रंथ है कुरान. त्यात पैगंबराचा उपदेश वर्णिला आहे. ईद या धार्मिक सणाची तयारी 1 महिना आधीपासून केली जाते. पूर्ण महिनाभर पैगंबराच्या आठवणीत उपवास करतात. इस उपवास को बच्चों रोजा कहते हैं. क्या कहते हैं? रोजा. दिवसातून 5 वेळा नमाज पढ़तात. हा महिना रमजान ईदचा असतो. रमजान ईदला ईद उल फितर ही म्हणतात. ईद उल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे, तर फितर म्हणजे दान करणे. रमजान ईद को बच्चों ईद उल फितर भी कहते हैं. यह अरबी भाषा का शब्द है. ईद इस शब्द का अर्थ है आनंद और फितर मतलब दान करना. रमजान ईद ही मीठी ईद म्हणूनही ओळखली जाते. रमजान ईद को मीठी ईद भी कहते हैं क्योंकि इस दिन क्या खाते हैं?
शीर खुर्मा, मीठा मीठा शीर खुर्मा। या दिवशी मुस्लिम बांधव आपापल्या घरी मिष्टान्न तैयार करतात। मिष्टान मतलब मीठे पदार्थ। इस दिन हमारे मुस्लिम भाई बहन मीठे खाद्य पदार्थ तैयार करते हैं। विशेष म्हणजे रमजान ईद दिनी शीर खुर्मा करून खाण्याची पद्धत आहे। विशेष रूप से रमजान ईद के दिन क्या बनता है? शीर खुर्मा। रमजान ईद दिनी गळा भेटीला विशेष महत्व असतो। रमजान ईद के दिन गले मिलना, इसको विशेष महत्व दिया जाता है। मतलब लोग एक दूसरे को परस्पर शुभेच्छा कसे देतात? गळा भेटी करून, गले मिलकर एक दूसरे को शुभेच्छा देते हैं, शुभकामना देते हैं। मुसलमानांसाठी ईद हर्ष उमेद देणारा सण आहे, ज्यात सर्वजण शत्रुत्व विसरून एकत्र येतात, एकमेकांच्या यशासाठी प्रार्थना करतात। या शुभ प्रसंगी मुसलमान आपल्या नव्या कार्याला आरंभ करतात। ईदचा सण शिकवण देतो की पैगंबराने दाखविलेल्या मार्गावरच चालावे आणि त्यांच्या उपदेशाचे पालन करावे, उच्च नीच भेदभाव करू नये। बच्चों, ईद का त्योहार हर्ष और उम्मीद का त्योहार है। इस शुभ प्रसंग पर हमारे मुसलमान भाई बहन नए कार्यों को आरंभ करते हैं और ईद का त्योहार सबको यह शिक्षा देता है कि हजरत मोहम्मद पैगंबर साहब के उपदेश का पालन करो और ऊंच नीच का भेदभाव मत करो। ठीक है, आता चला आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। आपला पुढचा प्रश्न आहे, उस्मानच्या आईने सगळ्यांना घरी का बोलावले होते? उत्तर वाचा मुलांनो। उस्मानच्या आईने सगळ्यांना घरी का बोलावले होते? उत्तर, उस्मानच्या आईने सगळ्यांना घरी शीर खुर्मा खायला बोलावले होते। अगदी बरोबर, उस्मानच्या आईने सर्वांना घरी शीर खुर्मा खायला बोलावले होते। मुलांनो, वेळोवेळी शीर खुर्माचं नाव ऐकून शीर खुर्मा कसा असणार, कसे बनवत असणार हे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आलं असणार। तर वेळ न घालवता तुम्हाला दाखवते शीर खुर्मा काय असतो व ते कसे बनवतात। मुलांनो, शीर खुर्मा याचं चित्र तुम्हाला समोर दिसत असणार। आपल्या मुलांनो, खाद्य संस्कृती आणि सणवार यांचे भारतीय संस्कृतीत एक अतूट नाते आहे। पुरणपोळी होळीची, उकडीचे मोदक गणेश चतुर्थीची आणि लुसलुसीत तुपाळ असे बेसनाचे लाडू, चकली, शंकरपाळी, करंजी आपल्याला दिवाळीची आठवण करून देतात। तसेच रमजान ईद हा सण आला की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ती शीर खुर्माची वाटी। शीर अर्थात दूध आणि खुर्मा म्हणजे खजूर। शीर खुर्मा या पर्शियन शब्दाचा अर्थ दुधातील खजूर असा होतो आणि शेकडो वर्षापासून शीर खुर्मामध्ये साखराऐवजी खजुराचाच वापर केला जायचा। पण बदलत्या काळानुसार शीर खुर्मामध्ये खजुराची जागा घेतली साखराने आणि खुर्मा म्हणजे खजूर फक्त नावापुरताच मर्यादित राहिला। आता सुक्या मेव्याच्या मिश्रणाला खुर्मा म्हणतात। शीर खुर्मा ईदीच्या दिवशी सकाळच्या नमाजानंतर न्याहारीत बनवण्याची प्रथा आहे। सारे कुटुंबीय एकत्र बसून आनंदाने याची चव चाखतात आणि हो, दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे तोंड गोड करायला सुद्धा शीर खुर्माच्या वाट्या अग्रभागी सरसवतात। तर चला आपण पण पाहूया ईदला हमखास बनविला जाणारा एक जुना आणि पारंपरिक पदार्थ अर्थात शीर खुर्मा कसे बनवतात।
मुलांनो, शीरखुर्मा बनवण्यासाठी फक्त आपल्याला 4 वस्तू हवे: दूध, सेवैया, ड्रायफ्रुट्स आणि तूप. तर चला, कृती अगदी नीट पाहून घ्या, ऐकून घ्या आणि तुम्ही पण बनवण्याचा प्रयत्न करा. एका जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात दूध तापवण्यास ठेवावे. दुधाला उकळी फुटली की ते ढवळून आच मंद करावी. मध्ये सतत ढवळत राहावे, जेणेकरून दूध उतू जाणार नाही. बच्चों, एक मोटी तले वाले कढ़ाई में या बर्तन में दूध को उबालिए. दूध मलाई वाला लीजिए और जब वो उबल जाए तो उसे स्लो करके 15 मिनट तक चलाइए. बीच बीच में चलाते रहिए. दुसऱ्या गॅसवर सुका मेवा तुपात खमंग परतून घ्या और दूसरी तरफ गैस पर आप बर्तन में, कढ़ाई में, पैन में घी डालिए और उसमें जो आपके पास कटे हुए ड्राई फ्रूट्स हैं उसको क्या कीजिए, थोड़ा फ्राई कर लीजिए, गोल्डन होने तक. ब्राउन मत कीजिएगा, ज्यादा नहीं. तिसरा, सुका मेवा परतल्यानंतर 1 टेबलस्पून तूप घालून मंद आचेवर शेवया परतून घ्या. शेवया परतताना अजिबात घाई करू नये, नाहीतर त्या करपतात आणि फेकून देण्याशिवाय पर्याय उरत नाही. मंद आचेवर एकसारखा खरपूस तांबूस रंग येईपर्यंत शेवया परतून घ्या. मतलब आपको अभी 1 चम्मच और घी डाल के इन सेवइयों को भी भून लेना है, लेकिन इनको ज्यादा नहीं भूनना है, नहीं तो वो जल जाएंगे. इसलिए स्लो आंच पे ये कार्य करना है. तो बच्चों, शेवया आणि सुका मेवा तयार आहे. आता दुधाकडे जरा लक्ष देऊ. दूध बारीक आचेवर जवळजवळ 15 मिनिटे तापल्यानंतर घट्ट व्हायला लागते. जवळजवळ पाऊण पटीपर्यंत कमी होऊन दूध घट्ट झाले पाहिजे. आता साखर घालून 2 मिनिटे मंद आचेवर साखर विरघळून घ्यावी. मतलब बच्चों, 15 मिनट तक दूध उबालने के बाद आप उसमें शक्कर डालिए और शक्कर को पिघल जाने दीजिए. और अब क्या करना है बच्चों, अब आपका दूध रेडी है. दूध में ही आप डाल दीजिए सेवई और आपका ड्राई फ्रूट और फिर उसके बाद नंतर केवडा जल घालून एकत्र ढवळून गॅस बंद करावा. शीरखुर्मा वाढेपर्यंत झाकून ठेवावे. अब इसमें आप क्या डाल सकते हैं, और इलायची पाउडर, केसर और केवड़ा जल. ठीक है, तो इस प्रकार से शीरखुर्मा तैयार हो जाएगा. हाँ, आता सुकामेवा, मनुका, शेवया घालून नीट दुधात एकत्र करून ठेवावे. आच मंदच ठेवावी. शीरखुर्मा आपण अजून 5 मिनिटे आचेवर शिजवावे. फार घट्ट किंवा पातळ नसावा. वेलची पावडर, केशरचे धागे हे सर्व घालून आता बंद करा. आणि आता तुमचा शीरखुर्मा तयार आहे. तर मुलांनो, फक्त 4 स्टेप्स आहेत. एक, दूध उकळा. दूसरा, तुपात सेवैया आणि ड्राई फ्रूट्स परतून घ्या, मतलब उसको भून लीजिए. और तीसरा, दूध में शक्कर डाल के ड्राई फ्रूट्स, सेवैया डाल करके आप इसका आनंद लीजिए. और बच्चों, मुझे पता है शीरखुर्मा देखकर आपको मजा आया. कैसे बनाते हैं? अच्छा लगा बच्चों शीरखुर्मा बनाना देख करके? येस टीचर. ओके, तर तुम्ही पण घरी बनवलेल्या शीरखुर्माचा आनंद घ्या. शीरखुर्मा बनाने में मम्मी की मदद करो और स्वादिष्ट शीरखुर्मा का आनंद लो. आपलं पुढचं स्वाध्याय आहे प्रश्न 2. कोण म्हणाले ते लिहा. अ, नाही, आज रमजान ईद आहे. कोण म्हणाल हे?
उस्मान. उस्मान. पुन्हा बोला बेटा. उस्मान. उस्मान. बरं. दुसरा आहे आ. बोलला. खरंच अम्मी शीर खुर्मा खूपच छान झालंय. जॉन बोलला. जॉन बोलला. कोण बोलला आहे? कोण म्हणाला आहे? जॉन. बरं. आता पुढच्या स्वाध्यायाकडे वळूया. आपलं पुढचं स्वाध्याय आहे चित्रांवरून सणांची नावे सांगा. ईद. अभी आपको जो चित्र दिख रहा है इसका नाम बताओ बच्चों. चित्रातील सणाचे नाव सांगा. गुढीपाडवा. 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 कोणता सण आहे? गुढीपाडवा. हा, बरोबर. ठीक आहे. तर हा कोणता सण आहे? गुढीपाडवा. गुढीपाडवा हा मराठी नववर्ष म्हणजे चैत्र महिन्यातील पहिला सण. ह्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढी उभारण्याची प्रथा ही शिवरायांची कल्पना होती. मुलांनो, शिवराय म्हणजे कोण? शिवजी. नहीं. महाराष्ट्र के राजा, सबसे महान राजा कौन थे? शिवाजी. हाँ, छत्रपति शिवाजी महाराज. तो छत्रपति शिवाजी महाराज को ही शिवराय कहते हैं. तो यह त्योहार मनाने की जो संकल्पना थी यह किसकी थी? छत्रपति शिवाजी महाराज की. आता पाहूया गुढी कसे उभारतात. आप चित्र में देखिए और मैं बताती हूँ यह क्या है और इसे किस तरह से बनाया गया है. ये जो आपके सामने चित्र दिख रहा है बच्चों, ये गुढी का है. तो गुढी कैसे खड़ा करते हैं वो देखिए. उंच बांबू पासून काठी तयार केली जाते. काठी मतलब डंडा. बड़े बांस से क्या तयार किया जाता है? डंडा. त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साड़ी गुंडाळतात. उस लकड़ी के ऊपरी सिरे पर साड़ी या वस्त्र क्या करते हैं? लपेटते हैं. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या, पितळ्याचे किंवा चांदीचे किंवा कास्याचे किंवा कोणत्याही धातूचे गडू म्हणजे फुलपात्र बसवले जाते. गडू मतलब बच्चों लोटा या कलश. हाँ, और उसके ऊपर पीतल, तांबा, चांदी इस प्रकार के किसी भी धातु का क्या लोटा उस पर बिठाया जाता है. लोटा उस पर रखा जाता है. ठीक है. गुढीला श्रीखंड पुरी, दूध साखरेचा किंवा पेढेचा नैवेद्य दाखवला जातो. अशी मान्यता आहे की ह्या दिवशी एखादी नवीन वस्तू विकत घेतली तर घरात समृद्धी येते, घराची भरभराट होते. ऐसी मान्यता है बच्चों की गुड़ी पाड़वा के दिन यदि हम कोई नई वस्तु लेते हैं तो घर में समृद्धि आती है. बरं, या सणाचे नाव सांगा. हा कोणता सण आहे? रक्षाबंधन. रक्षाबंधन. अगदी बरोबर. बरं, रक्षाबंधनला राखी कोण बांधतं? बहीण. बहीण. आणि भाऊ बहिणीला काय देतो? उपहार. उपहार, भेट वस्तू देतो है ना. तर रक्षाबंधन हा बहीण भावाचा सण. ह्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला भेट वस्तू म्हणजे गिफ्ट देतो. आणि ह्याच दिवशी भाऊ बहिणीला वचन देतो की मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा असेन. तुझ्या आनंदात, तुझ्या दुःखात नेहमी तुझ्या सोबत असेन. मुलांनो, हा सण नुकताच येऊन गेला. नाव नाताळ. आणखीन काय म्हणतात याला?
क्रिसमस, बरोबर, क्रिसमस। और क्रिसमस को मराठी में कहते हैं नाताळ और हिंदी में कहते हैं बड़ा दिन। तर क्रिसमसला मराठीत नाताळ म्हणतात आणि हिंदीत बडा दिन म्हणतात. नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा सण, प्रभू येशूचा जन्मदिवस नाताळ सण म्हणून साजरा केला जातो. जीसस क्राइस्ट आप जिसको बोलते हैं ना बच्चों, उनको प्रभु येशू भी कहते हैं, उनका इस दिन जन्मदिन है. या दिवशी एकमेकांना मैरी क्रिसमस अशा शुभेच्छा दिल्या जातात. इस दिन सब लोग एक दूसरे को हैप्पी क्रिसमस नहीं बोलते हैं, मैरी क्रिसमस बोलते हैं. मेरी मतलब क्रिसमस. आनंद को मनाओ, सेलिब्रेट करो, मैरी क्रिसमस अरे मला पण शुभेच्छा दिल्या जातात. इतर सणाला आपण हॅपी दिवाळी, हॅपी होळी, हॅपी रक्षाबंधन अशी शुभेच्छा देतो, पण नाताळला आपण हॅपी क्रिसमस नव्हे तर मेरी क्रिसमस म्हणून शुभेच्छा देतो. आपले ख्रिश्चन बंधू बांधव क्रिसमस ट्रीवर दिव्यांच्या माळा, फुले, चांदणे लावून सजावट करतात आणि घरी केक तयार करतात. चला पाहूया पुढचा सण कोणता आहे. नाताळ. हा, ये या सणाला ओळखलात का. ईद. ईद. आजचा आपला पाठ ह्याच पाठावर आधारित होता है ना, ह्याच सणावर आधारित होता. ईद. ह्या सणाबद्दल माहिती सांगणार नाही, तुम्हाला माहिती सांगून झालेली आहे, तर मी ह्या सणाबद्दल तुमच्याशी काही प्रश्न विचारणार. तुम्ही मला माहिती सांगणार आता. मला सांगा, ईद हा सण कौन साजरा करतो. ईद यह त्योहार कौन मनाता है. मुसलमान लोग. हाँ, आपले मुस्लिम बंधु बांधव. बंधु बांधव मतलब भाई बहन. अरे मुस्लिम भाई बहन जो हैं वो ये त्योहार मनाते हैं. दुसरा प्रश्न ऐका, ईदच्या दिवशी कशाची खीर बनवतात. शीर मूर्खा. शीर खुरमा. लेकिन वो शीर खुरमा किसकी खीर होती है. शेवयाची. शेवयांची. येस, ईदच्या दिवशी शेवयांची खीर बनवतात. तिसरा प्रश्न आहे, शेवयाच्या खीरला आपले मुस्लिम बंधू बांधव काय म्हणतात. शीर खुर्मा. शीर खुर्मा. बरोबर, आता तुम्हाला शीर खुर्मा म्हणायला आलं. छान. हा, तर ईदच्या दिवशी आपले मुस्लिम बंधू बांधव शीर खुर्मा बनवतात. बर, चौथा प्रश्न आहे, ईदच्या दिवशी लहान मुलांना जे गिफ्ट, जे पैसे, जे भेट वस्तू मिळते त्याला काय म्हणतात. ईदी. ईदी. वाव, छान. हा, मस्त. तुम्ही म्हणजे ह्याचा अर्थ आहे तुम्ही अगदी मनाने सर्व स्लाइड्स पाहत आहात आणि मी जे काही बोलत आहे ते तुम्ही ऐकत आहात. छान. हा, अभिनंदन मुलांनो, अगदी छान उत्तर दिलात तुम्ही. चला पाहूया पुढच्या चित्र. आता ह्या सणाचे नाव सांगा बरं. ओळखलात का हा कोणता सण आहे. दसरा. दसरा. बरोबर. कशावरून ओळखलात की हा दसरा आहे. कारण की एक माणूस एक दोघांना काय देतोय. आंबे देतोय. आंबा नहीं है बच्चों, ये पत्ता है. हाँ, चला मी पण. हा, मुलांनो, हा जे चित्र तुम्हाला दिसत आहे हा दसऱ्याचा आहे. दसरा ह्या सणाच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पानं, सोनं म्हणून दिले जातात. ह्याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. शेतीसाठी लागणारी अवजार, युद्धाचे हत्यार, वह्या, पुस्तके इत्यादींचीही पूजा केली जाते. मुलांनो, सणांच्या चित्रमालिकेत हा शेवटचा चित्र आहे. पहा बरं, सांगा ह्या सणाचं नाव सांगा. दिवाळी. दिवाळी. लगेच ओळखतात. हा कोणता सण आहे. दिवाळी. हा, तुमच्या सगळ्यांचा आवडीचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी ह्या दिवशी
घरोघरी दिवाळीचे फराळ म्हणजे लाडू, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळ्या असे पदार्थ तयार केले जातात. दारासमोर रांगोळी काढतात. दरवाज्यावर आकाश कंदील लावला जातो. लहान मुले नवीन कपडे घालून फटाके फोडतात. आणि शेवटचा स्वाध्याय आहे मुलांना आता. चला, शेवटचा स्वाध्याय कोणता आहे? आपले राष्ट्रीय सण कोणते, त्यांची नावे सांगा. बच्चों, अभी तक हमने धार्मिक त्योहार देखे, अब हम राष्ट्रीय त्योहार देखेंगे. क्या आपको याद है हमारा राष्ट्रीय त्योहार कौन सा है? गांधी जयंती, 26 जनवरी, 15 ऑगस्ट. अगदी बरोबर. छान छान छान. म्हणजे महाराष्ट्राचा सण एकच आहे. हा, फेमस कुठला आहे? बरं, आता मी सांगते तुम्हाला. तर आपले 3 राष्ट्रीय सण आहेत मुलांनो. स्वातंत्र्य दिन, दुसरा प्रजासत्ताक दिन, जिल्ह्याचा सण, गांधी जयंती. तिन्ही राष्ट्रीय सण स्वातंत्र्याशी संबंधित आहेत, कारण ते ब्रिटिशांच्या राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याचा आनंद साजरे करतात. राष्ट्रीय सण म्हणजे देशाला शुभ दिवस मानले जातात. बच्चों, अब हम सण के बारे में, राष्ट्रीय सण के बारे में जानकारी प्राप्त करेंगे. तर राष्ट्रीय सण प्रत्येक देशाला शुभ दिवस मानले जातात. त्याचप्रमाणे भारतातील राष्ट्रीय सणांनी लोकांना ऐक्य आणि बंधुभाव असलेल्या जीवनात पुढे जाण्यास शिकवले आहे. भारतात प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि गांधी जयंती हे राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे केले जातात. हा, चला तर आपण पाहूया आपलं पहिलं राष्ट्रीय सण स्वातंत्र्य, 15 अगस्त, जिसे हम ज्यादातर 15 अगस्त कहते हैं, उसे कहते हैं स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 1947 साली याच दिवशी आपला भारत देश इंग्रज शासनापासून मुक्त झाला होता. अनेक शूरवीरांनी या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल सारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. भगत सिंग, सुखदेव व राजगुरू सारख्या अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. सगळे भारतीय एकजूट झाले. सत्याग्रह आंदोलन व भारत छोडो आंदोलन यासारखी अनेक आंदोलने केली गेली. अखेर इंग्रजांना भारत सोडावे लागले व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. खरं पाहिलं तर 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या स्वतंत्र भारताचे वाढदिवस आहे. 15 अगस्त ये हमारे भारत का सच पूछिए तो जन्मदिन है, क्योंकि उस दिन हमारे भारत को आजादी हुई थी. हमारा नया आजाद भारत पैदा हुआ था. उसके पहले हम सब गुलाम थे. या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. तो बच्चों, इस दिन हम भारत को जिन क्रांतिकारियों ने, स्वतंत्रता सेनानियों ने आजादी दिलाई, उनके प्रति हम कृतज्ञता अर्पित करते हैं. जिन्हें हम जानते हैं, जिनका नाम इतिहास में है और जिनका नाम नहीं है, ज्ञात अज्ञात, उन सभी लोगों को हम याद करते हैं जिन्होंने हमारे देश को स्वतंत्र कराया. आपला दुसरा राष्ट्रीय सण आहे प्रजासत्ताक दिन. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे. म्हणजे हे लोकांनी लोकांसाठी चालवलेला राज्य आहे. हा अधिकार भारतच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला. त्या दिवसापासून प्रजेची सत्ता शुरू झाली. तो बच्चों, हमारे देश में जनता का राज है.
प्रजा का राज है, प्रजा की सत्ता यहाँ चलती है। यहाँ पे प्रजा ही लोगों के लिए, लोगों द्वारा और लोगों की सत्ता चुनती है, सरकार चुनती है। तब अर्थात यहाँ पे जनता का राज चलता है। जनता चाहे तो सरकार गिरा दे और जनता चाहे तो सरकार बना दे। मतलब प्रजा की सत्ता शुरू हुई। इसलिए यह अधिकार हमें भारतीय संविधान ने कब दिया? 26 जनवरी 1950 को। इसलिए 26 जनवरी को प्रजासत्ताक दिन कहते हैं, अर्थात प्रजा की सत्ता का दिन। हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो। या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होते। भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवांचे दर्शन घडवणारी भली मोठी मिरवणूक इथे काढतात। ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, भाषणे, प्रदर्शने, मनोरंजनाचे कार्यक्रम यांचे आयोजन केले जातात। शाळांना तोरणे, पटाका, आपले तिरंगी ध्वज लावली जातात। लहान मोठी मुले तिरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करतात। आणि तिसरं सण आहे, आपलं तिसरं राष्ट्रीय सण आहे गांधी जयंती। गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून 2 ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो। गांधी जयंती ही भारताच्या 3 राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे। या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते। संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे। मोहनदास करमचंद गांधी असे महात्मा गांधीचे पूर्ण नाव आहे। त्यांना बापू किंवा राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते। अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला प्रेरित केले। रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली। आपण म्हणतो ना महात्मा गांधी, तर गांधीजींना सर्वप्रथम महात्मा ची उपाधी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली। भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत। त्यांना भारताचे राष्ट्रपिताही म्हटले जाते। सुभाषचंद्र बोस यांनी इसवी सन 1944 मध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले। नेताजी सुभाष चंद्र बोस ने सबसे पहले 1944 के एक भाषण में महात्मा गांधी को राष्ट्रपिता के नाम से संबोधित किया। मुलांनो, तुमच्या पुस्तकात हा एक विनोद दिला आहे। विनोद मतलब जोक्स। विनोद म्हणजे जोक। मी वाचते, तुम्ही ऐका व समजा। पिंकी, हिरव्या भाज्या खाल्या तर चष्मा लागत नाही। रिंकी, कशावरून? पिंकी, अगं बघ ना, गवत खाणाऱ्या कुठल्याच प्राण्यांना चष्मा लागत नहीं। बच्चों, पिंकी बोल रही है जो लोग हरी सब्जियां खाते हैं उनको चश्मा नहीं लगता है। तो रिंकी पूछती है क्यों, कैसे? तो पिंकी बोलती है, अरे देखो ना, जो भी जानवर घास खाते हैं, किसी भी जानवर को चश्मा लगता है क्या? तो ये था जोक। दो विनोद मैं भी आपके लिए लेकर आई हूं। शिरप्याचं गाढव हरवलं तरीही तो देवाला धन्यवाद देऊ लागला। शिरपा, ये नाम है शिरपा, और उसका गधा खो गया तो भी वो भगवान को धन्यवाद देने लगा। गणा, काय रे शिरप्या, तुझं गाढव हरवलं आणि तू तरी भी देवाचे आभार मानतोयस? तो गणा बोलता है, अरे शिरप्या, क्या है, तुम्हारा गधा खो गया और फिर भी तुम भगवान को धन्यवाद दे रहे हो? तो शिरप्या, अरे बाबा, देवाचीच कृपा की, मी त्या गाढवावर बसलो नव्हतो, नाहीतर मी भी हरवलो असतो। तो शिरपा क्या बोलता, अरे ये तो भगवान की कृपा है ना कि मैं उस गधे पे बैठा नहीं था, नहीं तो गधे के साथ साथ मैं भी खो गया होता। आवडला मुलांनो तुम्हाला हा जोक? हा विनोद आवडला? चला पुढचं पाहूया। राजूला कुत्रा घेऊन फिरताना पाहून मनूने विचारले,
तुझा कुत्रा चावतो का? राजू म्हणाला, छे छे, अजिबात नहीं। राजू कुत्ते को घुमा रहा था। यह देखकर मनु ने पूछा, तुम्हारा कुत्ता काटता है क्या? तो राजू बोला, छी छी, बिल्कुल नहीं। मनु ने कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला। कुत्र्याने त्याचा कचकचित चावा घेतला और मनु कुत्ते के साथ खेलने की कोशिश किया और कुत्ते ने उसको एकदम कचकचा के काट लिया। ओय ओय करीत मनु म्हणाला, तू काय म्हणालास? तुझा कुत्रा चावत नाही। तो मनु बोला कि मनु चिल्लाने लगा और फिर वो राजू को बोला कि तुमने क्यों बोला कि तुम्हारा कुत्ता काटता नहीं है? राजू उत्तरला, पर हा माझा कुत्रा नाही। तो राजू ने कहा, पर ये मेरा कुत्ता नहीं है। मतलब वो किसी और का कुत्ता घुमाने के लिए लाया था। तर मुलांनो, तुम्ही पण विनोद वाचा, एकत्र करा व आपापल्या मित्रमैत्रिणींबरोबर, कुटुंबियांबरोबर शेअर करा, हसत राहा व तणावापासून दूर राहा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया की थोडक्यात आपण काय काय या पाठातून शिकलो। तर आपण शिकलो की आपला देश हा सणांचा देश आहे। आपल्या देशात धार्मिक आणि राष्ट्रीय सण साजरे केले जातात। वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आपापले सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। प्रत्येक सण एक विशिष्ट खाद्यपदार्थ प्रत्येक सणात एक विशिष्ट खाद्यपदार्थही बनवतात आणि राष्ट्रीय सण म्हणजे संपूर्ण देशाचा सण। सर्व जाती धर्माचे लोक एकत्र मिळून एकजुटतेने राष्ट्रीय सण आनंदात, उत्साहात आणि अभिमानाने साजरा करतात। आता वेळ आहे गृहपाठाची। मुलांनो, तुमचा गृहपाठ आहे, तुमच्या घरी कोणकोणते सण साजरे करतात, कसे साजरे केले जातात, या सणांना कोणते विशिष्ट पदार्थ करतात याबद्दल माहिती सांगा। तो बच्चों, इसका स्क्रीनशॉट ले लीजिए और आपके घर में कौन कौन सा त्योहार मनाते हैं, कैसे मनाते हैं और उसके लिए कौन सा विशेष पदार्थ बनाते हैं, इसकी जानकारी आपको उसमें देनी है। झालं मुलांनो? हो टीचर। ओके। विद्यार्थी मित्रांनो, जसे लोक सणांची तयारी करतात तसेच आम्ही शिक्षक वृंद देखील आठवड्यात अतिशय उत्साहाने आपापल्या विषयाची तयारी करतो आणि आनंदाने तुमच्या समोर प्रस्तुत करतो। पण विसरू नका की हे प्रस्तुतीकरण शक्य झाले ते फक्त आणि फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामुळे। आतापर्यंतचे प्रत्येक विषयाचे प्रस्तुतीकरण तुम्ही पाहू शकता YouTubeच्या BMC Edu हिंदी स्टँडर्ड 4 ह्या चॅनलवर। तर BMC Edu हिंदी स्टँडर्ड 4 ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपली निरोप घेण्याची वेळ आली आहे मुलांनो, पण त्याआधी नवीन वर्षासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपली सर्व स्वप्न, आशा, आकांक्षा पूर्ण होत येणाऱ्या काळात आपण अधिक यशस्वी हो ही सदिच्छा। तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी 2021 मध्ये मला असेच स्वस्थ, मस्त आणि आनंदी भेटाल या अपेक्षेसह, शुभकामनेसह मला म्हणजे तुमच्या मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंगला निरोप द्या मुलांनो। धन्यवाद। बाय बाय टीचर।